आणि चिमणी घरट्यात राहायची। आजच्या स्थितीमध्ये माणूस घरामध्ये राहतो आणि चिमणी आजही घरट्यात राहते। कारण माणूस हा घरात राहतो आणि चिमणी आजही घरट्यात राहते, कारण की यामुळे आज एवढा बदल झालेला आहे की ते अर्थात सांगू इच्छिणे कमी आहे। परंतु यामुळे खूप खतरनाक असं झालेला आहे की माणसाची बुद्धीची क्षमता देखील यामुळे कमी होत आहे। आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यानी की AI मुळे माणसाची रोजगार करण्याची क्षमता कमी झालेली आहे। आणि जसे की खालच्या स्तरातील रोजगार म्हणजेच वेटर, झाडू पोछा, हमाली करणारी मुले इत्यादी जणांचा रोजगार हा वाढत गेलेला आहे। यामुळे विद्यार्थ्यांची क्षमता देखील कमी झालेली आहे, कारण की या असा घातक परिणाम करतो की ते आपल्याला सांगू इच्छिता कमी असते। कारण की यामुळे खूप जण असं वेड्यासारखं करतात, कारण की AI जर माणसाच्या हाती आला तर तो चाकूसारखा असतो। कारण की AI हा AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता। जेव्हा AI विकसित झाला तेव्हा मानवाने त्याचा शोध लावलेला होता। ते विकसित झाल्यानंतर मानव स्वतः यायला बोटाला ठेवू लागलेला होता। त्यानंतर AI विकसित झाल्यानंतर आज AIच हा माणसाला स्वतःच्या बोटाला ठेवू लागलेला आहे। आणि AI मुळे विचार करण्याची क्षमता आणि नैतिकता ही माणसाची खूप कमी झालेली आहे। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते।